हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज प्रियांका भानुशाली व्लॉग्स. तर आम्ही डे पूर्ण एक्सप्लोअर केलेला बँकॉकमध्ये डे 2. आता आम्ही तुम्हाला नाईट लाईफ दाखवते. Brother, what you are doing? सो रोहितने फायनली बार्गेन करून आम्ही इथे चायनाटाउन मार्केटमध्ये पोचलो आहे आणि जस्ट आम्ही एंटर करतो आहे. हाच तो फेमस स्ट्रीट आहे जिकडे सगळे फोटोज अँड व्हिडिओज क्लिक करतात. सो वी आर ॲट द फेमस चायनाटाउन मार्केट. Show this. वेट, डोंट जज गाईज. पण मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे की चायनाटाउन मार्केटमध्ये काय काय भेटतं. ठीक आहे. सो सध्या आम्ही इथे एक केली, आमच्याकडे चार्जिंग नाही आहे. चायनाटाउन जस्ट स्टार्ट झालं आहे आणि ह्यांच्या इथे आपण बघू शकता काय भेटतं. तर आहे इथे डकने आणि डकने आणि सर्व डकचे वेगवेगळे प्रकार आहे. आय डोंट नो काय काय. हे आहे ओणार. नेक्स्ट इथे होते हे पाव, ज्याच्यामध्ये वेगवेगळे लिक्विड्स किंवा सॉसेस फिल करून देत होते. घालून आहे का काय काय Ice cream. अच्छा, हाय स्ट्रीट बॉर्न व्हॅनिला अँड एव्हरीथिंग. काय आहे हाँगकाँग वॉफल आईस्क्रीम. वी विल डेफिनेटली ट्राय. सो कोणी सी फूड लवर असेल तर हे मार्केट त्यांच्यासाठी बेस्ट आहे. इथे मोठे मोठे प्रॉन्स, त्यानंतर स्क्वीड भेटतात. आम्ही थोडं पुढे गेलो तर इकडे फ्रूट्सचे शॉप तर खूप सारे असतात. बट यू विल गेट अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स अँड डिफरंट फ्रूट्स. बेसिकली मँगो जास्त असतं. इथे हे ऑक्टोपस लावलेले, ऑक्टोपस फ्राय विथ सम सॉसेस विच वॉज फॉर 120 बाथ. देन अगेन श्रिम्प्स आहेत, ऑइस्टर आहेत. खूप सी फूड येते तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचा मिळून जाईल. हे फ्रूट्स आहेत अगेन अँड थोडे डिफरंट फ्रूट्स पण जे इंडियामध्ये नाही भेटत. हे फ्रूट ज्यूस बॉटल मिळतात. देन कम्स अ मँगो स्टिकी राईस. सो फायनली आम्ही घेतलं आहे मँगो स्टिकी राईस ऑफ थायलंड. स्टिकी राईस, स्टिकी राईस. फुल का काढलं असं? फोटो काढायच्या आधी खा. अरे ते हे तर टाक. दिस इज कोकोनट. काय कोकोनट टाक त्याच्यामध्ये. थोडं टाकून पहिले खाऊन बघतो मँगो स्टिकी राईस काय असतं. मला पण नाही माहिती. आणि आंबा घ्यायचा सोबत. आई बोलेल मी जवळ आणि आंबा खाईल. ही काय करतोयस? चांगला आहे. अँड आय एम अ इंडियन गर्ल. इसको राईस अच्छा लगा, मला बिलकुल नाही आवडला. सो मला एवढं नक्की आहे की मला 6 days फक्त आणि फक्त फ्रूट्सवर राहायचं आहे. सो बेसिकली इथे हे स्टॉल तुम्हाला खूप बघायला मिळते, ज्यामध्ये पाव किंवा ब्रेडमध्ये वेगवेगळे सॉसेस किंवा मिल्क, कस्टर्ड, एग कस्टर्ड, जेलीज टाकून हे लोक 30 बाथला इथे सर्व करत होते. सो यू कॅन डेफिनेटली गिव अ ट्राय. देन इथे मील प्रोव्हाइड करत होते, जसं की राईस विथ रोस्टेड डक किंवा रोस्टेड पोक. सो यू कॅन एन्जॉय दॅट ऑल्सो. अगेन इकडे सी फूड आहे, डिफरंट टाईप्स आहेत, व्हरायटीज आहेत. देन कम्स हे कोणते तरी डिफरंट फूड आहे ज्याची नावं मला नाही माहीत. अँड कोकोनट वॉटर इथे खूप फेमस आणि खूप क्वांटिटीमध्ये. आय गेस हे लिचीज आहेत, टाईप ऑफ लिचीज. आय एम नॉट अवेअर ऑफ द नेम्स. देन हे वेगवेगळे पोकचे रोल्स बोलू शकतो आपण. ह्याच्यामध्ये स्टफिंग असतं पोकचं. अगेन यू कॅन सी स्क्विड खूप जास्त आहे, जसं रोस्ट केलं जातं बार्बिक्यूवर. अँड येस, देर वॉज अ क्रॅब, ऑइस्टर्स. तुम्ही काही सिलेक्ट करू शकता. हे आहे क्रिस्पी पोक स्टेक आणि हे पॉपकॉर्न. Satay. Chicken steak. चांगलं आहे. It's good.
So we took it from here. So pork satay and chicken satay. So we took chicken satay and we could enjoy. इथे एक क्यूट शॉप होतं त्याच्याकडे वेगवेगळे फ्रीज मॅग्नेट्स आणि असं शोपीससाठी अशा वेगवेगळ्या वस्तू तो इथे सेल आउट करत होता ॲट अ रिजनेबल प्राईस. सो हे आहे हायलाईट ऑफ द डे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे किडे, मकोडे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे विंचू, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे झुरळ असे सर्व फ्राय रोस्टेडवाल्या गोष्टी, छोटे छोटे स्नेक्स पण तुम्हाला इथे दिसतील. सो बेसिकली चायना टाउन मार्केटच्या थोडं पुढेपर्यंत चालत आल्यानंतर लाईक तो मार्केट एंड झाल्यावरती एक स्पॉट आहे जिकडे असं एक छोटा कॅनल आहे मिडल आणि दोन्ही साईडला तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट बेस्ट अफोर्डेबल प्राईस विथ बेस्ट टेस्ट. तर तुम्ही इथे जाऊ शकता कारण आम्हाला खूप भूक लागलेली. आम्ही दिवसभर काही फूड म्हणजे खाल्लं नव्हतं. आणि मस्त आहे हे पण एक आहे चांगलं. आणि इथे तुम्ही बघू शकता आय डोंट नो अबाउट दॅट बट दिस इज मामा रेस्टॉरंट को लिमिटेड हाश इंडियन फूड इथे सिटिंग होऊया. फायनली भेटले आम्हाला. आता बघू काय काय. तर आम्ही इथे आलो आता. सो इथे पाठी कॅनल आहे. ओके सो टेस्ट वाईज आणि सर्व छान होतं. फटाफट आमचं जेवण आलं. आम्ही फोटोज व्हिडिओज न काढताच खायला चालू केलं बिकॉज खूप भूक लागलेली. आणि आम्ही जेवून हॉटेलवरती न जाता आम्ही गेलो खावसान मार्केटला. त्याच्याबद्दलचे पुढचे सारे अपडेट्स तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतील. तोपर्यंत स्टे ट्यून अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. टिल देन बाय एव्हरीवन.